बेस्ट बस कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. प्रलंबित ग्रॅच्युइटीची रक्कम मिळणार असल्याचं आश्वासन शिंदेंनी दिलंय. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा, कारण आता संपामुळे जे हाल होत होते गेल्या 2 दिवसांपासून ते हाल आता थांबणार आहे. बेस्ट उद्यापासून पुन्हा मुंबईतल्या रस्त्यांवर धावणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार आता सरकारनं करण्याचा निर्णय घेतलाय. बैठक झालेली आहे बेस्ट कर्मचारी संघटनेची आणि एकनाथ शिंदेंची. परिवहन मंत्री सुद्धा बैठकीला होते आणि त्यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय. प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे आणि कृती समितीच्या बैठकीत संपाबाबत निर्णय झालाय. आपल्या सगळ्या युनियन प्रतिनिधी जे आहेत, कृती समिती आणि वेगवेगळ्या युनियनचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आता मुंबईकरांना जो काही जी गैरसोय झालेली आहे संपामुळे, आपण संप तात्काळ मागे घेऊन ताबडतोब आपल्या बसेस रस्त्यावर धावताना दिसल्या पाहिजेत, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आपण जे आव्हान आम्हाला केलेलं आहे या सर्व कृती समितीच्या वतीने आम्ही हा संप मागे घेण्याचं काम आम्ही आज करणार आहोत. आणि आज रात्रीपर्यंत सर्वांचे रोटेशन झालेलं आहे किंवा रात्री किंवा जी फर्स्ट बस जाईल ती आम्ही सुरू. नाही, अरे बाबा, आता तुम्ही लगेच सुरू करून टाका. परीक्षा वगैरे चालू प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे आणि कृती समितीमध्ये बैठक झाली. काल सुद्धा एक बैठक झाली होती, पण ही बैठक सकारात्मक चर्चा यात होऊ शकली नाही आणि कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यानंतर आज पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृती समितीसोबत ही बैठक झाली आणि या बैठकीत संपाबाबत सकारात्मक तोडगा निघालेला आहे. त्यामुळे आता बेस्ट कृती समितीनं बेस्टचा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहे. कपिल, आता कधी मुंबईतल्या रस्त्यांवर बेस्ट पाहायला मिळेल? तात्काळ प्रभावानं हा संप मागे घेण्यात आलाय की उद्या सकाळपासून? रात्रीच हा संप मागे घेण्यात आलेला आहे. तात्काळ हा संप मागे घ्यायला सांगितलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित मंत्री प्रताप सरनाईक आणि कृती समिती यांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि सकारात्मक चर्चेतनं काही मागण्या ज्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या. खरं तर जवळपास 5,000 बेस्ट स्वतःच्या ह्या आल्या पाहिजे, ही एक महत्वाची मागणी होती. ग्रॅज्युइटी ह्या वर्षभरात मिळाली पाहिजे, ही मागणी होती. आणि त्याचबरोबर वेतनवाढ, अशा अनेक गोष्टी होत्या. त्याचबरोबर कामगारांचे काही प्रश्न असतील, सर्व प्रश्न होते. सकारात्मक उत्तरं मिळालेली आहेत सरकारकडनं. आणि त्यानंतर बेस्ट कृती समितीने आत्तापासूनच जो संप आहे तो मागे घेतलेला आहे. म्हणजे रात्रीपासूनच हा संप मागे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांचे जे हाल होत होते, मुंबईकरांचे जी हाल सोसावे लागत होते बेस्टच्या संपामुळे, ते कुठे थांबणार आहे. उद्या सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे. चाकरमानी मोठ्या संख्येने बाहेर पडणार आहे. त्यामुळे चाकरमानीचे हाल होणे, त्यासाठी ही लागली बैठक घेतलेली आहे आणि बैठकीतून तोडगा निघालेला आहे. बेस्टचा संप हा मागे घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद कपिल या माहितीबद्दल.